नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा जिल्ह्यातील संदेशखलीमध्ये महिलांवर सातत्याने अत्याचार होत असल्याची घटना समोर आली होती। या महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ ठाण्यातील तेजस्विनी महिला समूहाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। या मोर्चामध्ये ठाण्यातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। तेथील तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता महिलांवर अत्याचार करत आहे व तेथील शासनाला याची माहिती नाही, ही अतिशय निंदनीय घटना असल्याचे मोर्चातील महिलांनी यावेळी सांगितले आहे। महिलांची होणारी गळचेपी आम्ही सहन करणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिल्याचे या मोर्चातील सहभागी महिलांनी सांगितले आहे। पश्चिम बंगालमध्ये संदेशखली या गावामध्ये एक अतिशय निंदनीय प्रकार गेली अनेक वर्ष घडतोय, जो आता उघडकीस आलेला आहे। तिथला तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता आणि त्याचे सहकारी गेली अनेक वर्ष महिलांचं शारीरिक शोषण करतायत, मानसिक शोषण करतायत, त्यांची पिळवणूक होते। आणि सगळ्यात खेदाची आणि शोकांतिका म्हणजे की त्या राज्याचं नेतृत्व एक महिला करते। आम्हाला खरंच लाज वाटते हे सांगताना, आणि इतकी शर्मनाक गोष्ट या देशामध्ये घडते। म्हणजे आपण 21व्या सेंचुरीत आहोत आणि आपण नेहमी नारी शक्ती आणि याच्याबद्दल मोठं भरभरून बोलत असतो, पण आपल्या बाजूच्याच राज्यात इतकी मोठी घटना घडते आणि तिथलं सरकार असं म्हणतंय, तिथं राज्य सरकार म्हणतंय की आम्हाला याचा पत्ता देखील नव्हता। म्हणजे आता केंद्र सरकारकडे ही गोष्ट पोचलेली आहे, अतिशय गांभीर्याने केंद्र सरकारने याची दखल घेतलेली आहे। आणि आमचा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर ते या नराधमाला शोधून फाशीची शिक्षा तर देतीलच। पण आमची अशी मागणी आहे की इथलं हे जे बेजबाबदार निर्लज्ज सरकार आहे ममता बॅनर्जीचं, त्या सरकारलाही बरखास्त करण्यात यावं। आणि आता ही आज आम्ही एक चळवळ सुरू केलेली आहे। तुम्ही इकडे बघताय की कुठलेही राजकीय आंदोलन नाहीये, इथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक महिला उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन हे आंदोलन करतायत आणि या चळवळीला सुरुवात झालेली आहे। आणि ही चळवळ अनेक शहरांमध्ये, राज्यांमध्ये आणि देशामध्ये पोहोचेल याची मला खात्री आहे। आणि जेव्हा सगळी महिला शक्ती एकत्र येईल तेव्हा अशा नराधमांना कुठलंही कृत्य करण्याची हिंमत होणार नाही, हे नक्की होईल। धन्यवाद। महिलांच्या वतीने आंदोलन करत काय सांगाल, नेमकं काय आंदोलन? आम्ही तेजस्विनी महिला हा एक मंच आहे, खुला मंच आहे आणि सगळ्या महिला या ठिकाणी ठाणे शहरातल्या उत्स्फूर्तपणे एकत्र आलेल्या आहेत। याच्यामध्ये गृहिणी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत आणि ह्या सगळ्या तसेच काही वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला इथे आलेल्या आहेत। आणि जे पेपरमधनं येत आहे, जे मीडियामधनं येत आहे, संदेशखलीच्या बाबतीत महिलांवरती अत्याचार 12-13 वर्ष होत आहे आणि तिथल्या शासनाला याची माहिती नाही। एक अधम माणूस आणि त्याचे काही हस्तक हे तिथे अत्याचार करत आहेत। ही एक अत्यंत घृणास्पद, अतिशय निंदास्पद अशी गोष्ट आहे। आणि भारतासारख्या लोकशाहीवादी देशामध्ये जिथे महिला आयोग आहे, जिथे मानवी अधिकार आयोग आहे, जिथे हायकोर्ट आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस यंत्रणा आहेत आणि ते सगळं डावलून जर एखादी व्यक्ती आणि एखादं शासन हे महिलांची गळचेपी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही। आणि एखाद्या प्रदेशात होत असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या प्रदेशातले, बाकीच्या गावामधले, बाकीच्या खेड्यामधले लोक गप्प बसतील। ते सगळे या महिलांच्या पाठीशी आहे। आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा या महिलांच्या लढ्याला आहे। आणि त्या महिला, जेव्हा तो शहाजहान फरार झाला ईडीची कारवाई झाल्यावर, तेव्हा या महिला बोलायला लागल्या, म्हणजे त्यांच्यावर किती मोठी दहशत होती हे पहा। लहान लहान मुलींना सुद्धा त्या शेख शहाजहाननं सोडलं नाही। इतका अधम, इतका एक नराधम, एक क्रूर असा वृत्तीचा हा माणूस, आणि त्याला शासन यंत्रणा पकडू शकत नाही, पोलीस यंत्रणा पकडू शकत नाही, तर आपण कोणाला जाब विचारणार हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून आज त्या शासनाला जाब विचारायला, तसंच केंद्र सरकारला सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की ताबडतोब आपण त्या नराधमाला अटक करावी, त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी। शासनावरती सुद्धा पश्चिम बंगालच्या योग्य ती कारवाई करण्यात यावी। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत
मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या 16 झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या योजना रखडल्या होत्या. आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती. अनेक योजना अंतिम टप्प्यात होत्या. शेकडो कुटुंबे भाड्याच्या घरात राहत होती. अशावेळी राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली. ठाण्यात क्लस्टरचे 44 आराखडे तयार करण्यात आले. यातील किसननगर क्लस्टरचे काम सुरू झाले असले तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेले नाही. या योजनेत SRA योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्याने क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला. SRA योजना ठप्प झाल्याने हजारो कुटुंबे हवालदिल झाली होती. गेल्या 2 वर्षांपासून श्री केळकर यांनी SRA प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा, अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून काल राज्य शासनाने अध्यादेश काढून सन 2022 पर्यंत सुरू असलेल्या SRA योजनांना क्लस्टरमधून वगळण्यात आले. या निर्णयाबाबत आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. तसेच पुढील काळात सन 2022 नंतर सुरू झालेल्या उर्वरित काही योजनांनाही वगळण्याची मागणी करणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानीन, त्यांचं अभिनंदन करीन. ठाणे शहरामध्ये क्लस्टरची योजना सर्वदूर सुरू झाल्या होत्या, त्याचे आराखडे तयार झाले होते आणि SRAचे जे प्रकल्प ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या असे अनेक प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमध्ये घेतले गेले होते. क्लस्टरमध्ये घेतले गेलेले असल्यामुळे यांचं SRAचा प्रकल्प जो आहे तो ठप्प झाले होते आणि हजारो झोपडपट्टीवासीय जे आहेत यांच्यावर एक प्रकारे म्हणजे वाट बघण्याची वेळ आली होती. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टर मुक्त व्हायचं होतं आणि असे जे SRA प्रक्रिया असलेले प्रकल्पातले लोक माझ्याकडे आले होते, त्यांची आम्ही पाठपुरावा केला. त्यांच्या संबंधातल्या त्या सगळ्यांना घेऊन जवळजवळ 18 SRA प्रकल्पाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते. SRAच्या बरोबरही मिटिंग झाल्या, विधिमंडळातही आम्ही त्याचा पाठपुरावा मी केला आणि त्या दृष्टीने आणि ते न्याय्यच होतं, कारण की SRA प्रोजेक्ट आमचा कधी पूर्ण होणार झोपडपट्टीवासी जे ते विचारत होते. कारण प्रक्रिया आमची सुरू झाली आहे. क्लस्टर जोपर्यंत त्या ठिकाणचा आराखड्यामधला सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही किती वर्ष वाट बघणार, अशी फार मोठी अडचण या झोपडपट्टीवासियांची झाली होती. परंतु आज या शासनाच्या निर्णयाच्यामुळे ते मुक्त झालेले आहेत, ऐच्छिक आहे.
2022च्या आधी ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या सगळेजण जे आहेत ते क्लस्टरमधनं SRAचे प्रोजेक्ट राबवायला मुक्त केलेले आहेत. माझी पुढे शासनाकडे मी ही मागणी करणार आहे की 2022 नंतर देखील काही आहेत, फार मोठ्या प्रमाणात नाही आहे, तर त्यांची जर प्रक्रिया SRAची सगळी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली असतील तर त्यांनाही आपण त्यांचा SRA प्रोजेक्ट राबवायला परवानगी द्यावी, क्लस्टरमधनं मुक्त करावं. हे शेवटी ऐच्छिक आहे. त्याच्यामुळे ज्यांना हा SRA प्रोजेक्ट स्वतंत्र राबवायचा आहे त्यांना तो राबवता येईल आणि क्लस्टरची जे आराखडे आहेत त्या आराखडे ज्या ज्या वेळेला जसे जसे पुढे जातील ते क्लस्टरची योजना देखील पुढे जाऊ शकेल. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं माझं ठाणं ही भावना सतत मनात असते आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.